हॉगवर्ट्सची दुनिया भक्तीची किमान. संकल्पना रश्मी काकडे, संगीत विनय वैद्य, कीर्ती वैद्य, नेपथ्य राजेंद्र घोडो, अमित काकडे, नितीन नरावडे, विनय वैद्य, शिल्पा नरखडे आणि निरुषा नरावडे. तर सादर करतोय हॉगवर्ट्सची दुनिया भक्तीची दुनिया. पुणे आणि परिसरात काल रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आणि आकाशात मोठ्या प्रमाणात घुबडे दिसून आली आहेत. तरी पुणेकरांनी सावधानी बाळगावी. धन्यवाद. अरे कार्ट्या, नीट पुसून घे जरा. ते बघ तिकडे कोपऱ्यात, तिकडून पण पुसून घे. या वर्षी शाळा कधी सुरू होणार? मी वाट बघतोय. अरे कुठं तंद्री लागली तुझी? घे पटकन पुसून. बरीच कामं बाकी आहेत अजून. मराठीत बोलायचंय नाही का? अरे बाळा कसा आहे? काय चाललंय तिकडे? कोण आले? जिलेबी आणि इकडे. मावशी मी हगू. शी शी शी. इकडे बसा. मी हरिबाळाला घेऊन जायला आलो हॉगवर्ट्सला. अजिबात नाही. हरी कुठेही जाणार नाही. अहो हे वर्ष फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी. का गुरु मामा? 11th ची एक्झाम आहे का? नाही रे बाळा, त्याही पेक्षा काहीतरी महत्वाचं आहे. आपण गणपती बसवणार आहोत हॉगवर्ट्स मध्ये. काय? गणपती? अरे रे, हे सांगायचं नव्हतं नाही का? गणपती वगैरे बसवण्याची काहीही एक गरज नाही. मावशी जरा चहा टाकता का? सकाळपासून फटफटी चालून दमलोय मी. चहा? चल हरी करू हॉगवर्ट्सची वारी. हे बघ हरी, 9¾ प्लॅटफॉर्म. अरे रे रे रे, मराठीत बोलायचंय नाही का? 9.3 फलाट. काय काय काय? हेच आहे
हॉगवर्डचे प्रवेशद्वार. प्राचार्य डंबलदार तुम्हा सर्वांचे बर्मिंगहॅम मधील प्रतिष्ठित मराठी हॉगवर्ट्स मध्ये स्वागत आहे. या वर्षी आपण मराठी हॉगवर्ट्स मध्ये गणेश उत्सव साजरा करणार आहोत. तरी या संदर्भातील अधिक माहिती तुम्हाला मेहेंदळे बाई देतील. बाई वाड्यावर या आणि माहिती सांगा. तर मुलांनो, प्रथम गणपतीची पूजा कोण करेल हे आपली लाडकी काळी टोपी ठरवेल. तर आपला पहिला विद्यार्थी येतोय रोहन वेडेकर. आता पूजा माझीच. अरे, ही पूजा म्हणजे समोरच्या बिल्डिंग मधली पूजा नाही. ही पूजा म्हणजे गणपतीची पूजा करायची आहे. तर आपले पुढचे विद्यार्थी येते हिरकणी बडबडे. तू तर पूजा करण्यापेक्षा बडबडच जास्त करशील. तर आपला पुढचा विद्यार्थी येतोय हरी पोतार. हाच तो तुझ्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे या वर्षीची गणपतीची पूजा तूच करावीस असं वाटतंय.
मुलांनो, मी आज तुम्हाला मूळ व्याधीवरचा जादुई काढा कसा बनवायचा ते शिकवणार आहे. मूळव्याध हा मानवी शरीराच्या गुणाची जी व्याधी होते तो आजार आहे. शांतता. या आजाराला संस्कृत मध्ये अर्श असे म्हणतात. या आजाराचे 2 प्रकार आहेत, मोडाची मूळव्याध व रक्त मूळव्याध. थांब हिरकणे, बास झालं. हरी, तू रोज परसात जातोस ना? नाही आहो सर, आमच्याकडे संडास आहे. तर तुम्ही पुण्याचे वाटतं. कसं ओळखलंत सर? सोपं आहे, तुझा आगाऊपणा. असा शांतपणे खाली. तर मुलांनो, हे जे मगल्स असतात ना या हिरकणी सारखे, ते काय होमिओपॅथी का काय घेतात, पण आपण विझर्ड्स आपल्या जादुई शक्तीने मूळ व्याध बरी करतो. बरोबर सर. सर, माझी आजी असं म्हणते की जे गणपतीचं तीर्थ असतं ना, त्याच्यामध्ये सगळ्या रोगांना दूर करायची शक्ती असते. हिरकणे, तू तुझं ज्ञान पाझळू नकोस. बस शांतपणे खाली. ए तांबड्या, ये रे जरा पुढे. मुलांनो, मी आता तुम्हाला या काढ्याचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. नीट लक्ष द्या. वाकरे कमरेत खाली. यावर्षी गणेशोत्सवामध्ये आपण उंदीर पकडणे ही स्पर्धा घेणार आहोत. या स्पर्धेमध्ये जो कोणी जिंकेल त्याला फिरती ढाल बक्षीस म्हणून देण्यात येईल. तरी या स्पर्धेचे नियम तुम्हाला मेहेंदळे बाई सांगतील. बाई वाड्यावर या आणि नियम सांगा. तर मुलांनो, स्पर्धेचे काही नियम आहेत. नियम क्रमांक 1, सर्व गटांनी आपापल्या झाडूवरून उंदीर पकडायचा. नियम क्रमांक 2, जो कोणी झाडू सोडेल तो स्पर्धेमधून बाहेर जाईल. नियम क्रमांक 3, उंदीर मामांना इजा होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. नियम क्रमांक 4, आपली जादुई छडी वापरण्यास हरकत नाही. नियम क्रमांक 5, शेवटचा आणि महत्वाचा, उंदीर मामांनी हात जोडले की कोणीही त्याला पकडणार नाही. तर सुरू करूया उंदीर पकडणे स्पर्धा 2019.
आज आपल्या हॉगवर्ट्सवर काळ्या जादुई शक्तीचे संकट ओढावले आहे. तरी आपण सर्वांनी मिळून या संकटाशी सामना करूया. आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करीत आहोतच, पण मुलांनो, तुम्ही सुद्धा डगमगून न जाता या संकटाला सामोरे जा. मी हॉगवर्ट्सच्या चहूबाजूंना डिमेंटर्स पाठवले आहेत. अग्रू, तू जवळच्या जंगलात जाऊन जा. आचार्य, मी काळजी करू नका, मी बघतो. मला विचारल्याशिवाय कोणीही हॉगवर्ट्सच्या बाहेर जाऊ नये. एक चांगली गोष्ट म्हणजे आज आपल्या मराठी हॉगवर्ट्स मध्ये डिफेन्स अगेन्स्ट डार्क म्हणजेच काळ्या शक्तीपासूनचे संरक्षण या विषयाच्या प्राध्यापिका उपस्थित आहेत. त्यांचे नाव सीता निर्मला राम. मी त्यांचे हॉगवर्ट्स मध्ये स्वागत करतो. या एक मगच असून आशिया खंडातील भारतवर्ष येथून आल्या आहेत. त्यांनी काळ्या शक्तीपासूनचे संरक्षण या विषयाची कला खूप मेहनतीने आत्मसात केली आहे. तरी या संकट समयी त्या आपल्याला मदत करतील अशी मी आशा बाळगतो. मॅम, तुम्ही आम्हाला खरंच मदत कराल? त्यांनी आमचा उद्योगाला पण बोलून दिला. हा तर हॉगवर्ट्सच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आणि तू आमच्या जादुई छड्या पण घेऊन गेलाय. जादुई छड्या? आम्हा मुघलांकडे कधीच अशा जादुई छड्या नसतात. आमच्याकडे असते ती आमची गणपती बाप्पावरची निस्सीम भक्ती आणि त्या बाप्पाचं अकारण काढून या. आणि या भक्तीच्या जोरावरच आम्ही भल्या मोठ्या संकटांना तोंड देऊ शकतो. आणि हे अकारण कारुण्य दाखवताना बाप्पा हे बघत नाही की आमचं रक्त शुद्ध आहे का, आम्ही मगध आहोत की आम्ही विजार्ड आहोत, आम्ही या जातीचे की आम्ही त्या जातीचे, आम्ही या प्रांताचे की आम्ही त्या प्रांताचे. बाप्पा सर्वच भक्तांवर अगदी सारखी कृपा करतो. म्हणजे तो आमच्यावर पण कृपा करेल? हो, नक्कीच. कारण गणपती ही जशी बुद्धीची देवता आहे तसाच तो विघ्नहर्ताही आहे. पण त्याची भक्ती करायची तरी कशी? ह्याच्या भक्तीची अनेक रूपं आहेत. नामस्मरण, स्तोत्र, अभंग, भजन, आरती असे याचे अनेकविध प्रकार आहेत. या मुलांनो, मी तुम्हाला शिकवते गणपती बाप्पाची भक्ती कशी करायची ते.
पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मी कलाकारांची नावं घेतो. मी रिक्वेस्ट करेन की एक एक जण आपली ओळख झाली. दिशा वैद्य, मनी पोता, वेदुला कागडे, रुजुला घोलक, काम्या, इरा घोलरे, तनिष करावरे, स्वरा निंबाळकर, राजेंद्र घोलक, निलिशा नलावडे, शिल्पा हरपडे, विनय वैद्य, प्रीती सूर्यवंशी, अमित काकडे आणि रश्मी काकडे. मराठी मंडळातर्फे मिडलँड मराठी मंडळातर्फे पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक धन्यवाद, अभिनंदन आणि फुलला फुलाची टाकी म्हणून थँक्यू.
या दमदार परफॉर्मन्स नंतर आपल्याकडे अजून एक दमदार परफॉर्मन्स येतोय आणि तो म्हणजे आपल्या सर्वांचाच आवडता